hard part is replaced with another mineral. Replacement fossilization may occur so gradually and at such fine scales that microstructural features are preserved despite the total loss of original material. The final type of altered hard part fossils is the preserved impression of an organism, which often looks like other kinds of fossils. This is when the original remains are completely dissolved, leaving an impression of the hard part in the rock, a kind of ghost fossil. The outside impression is called an external mold. If this external mold cavity is later filled with sediment or other materials, it is a cast that forms an impression of the organism itself. Now that you know a bit more about how fossils form, next time you drop by the museum, you can impress your family and friends by sharing what you learned. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज ॲक्च्युअली सिलेबसनुसार अभ्यासक्रमाला सुरुवात करायची. आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं की आपल्याला सिलेबस काय आहे, या सेकंड सेमिस्टरसाठी काय सिलेबस आहे, बरोबर. तर या सिलेबसनुसार आपण आता त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये सांगितलं की या सेकंड सेमिस्टरमध्ये आपण प्लांटचे इतर बाकीचे जे काही ग्रुप आहेत, म्हणजे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, त्या प्लांट ग्रुपबद्दल आपण बोलणार आहोत, बरोबर. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट चॅप्टर आहे पॅलिओबॉटनी. पॅलिओबॉटनी म्हणजे काय, तर हे जे काही फॉसिल्स असतात, या फॉसिल्सचा या ठिकाणी स्टडी केला जातो, म्हणून या सायन्सला पॅलिओबॉटनी असं म्हटलं. बॉटनीचा सब्जेक्ट आहे, पण कोणते फॉसिल, मग तर प्लांट फॉसिल्स. आता बघा, याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये अनेक प्रकार आहेत. आता इथं समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते डायनासॉर आहेत बघा. डायनासॉर सगळ्यांचा आवडता प्राणी आहे ना. तर डायनासॉर्स होते एका काळी, हे आपल्याला कशावरून कळले आता, तर त्यांचे या प्रकारचे सांगाडे किंवा फॉसिल्स काही ठिकाणी आढळून आले, आणि त्यावरून आपल्याला आज रोजी सांगता येतं की अमुक अमुक कालावधीमध्ये डायनासॉर्स मोठ्या प्रमाणामध्ये होऊन गेले. आता फक्त डायनासॉरचे सांगाडे सापडले का, नाही, इतर ठिकाणी दगडांवरती, खडकांवरती फिश असेल, स्नेल्स असतील, किंवा इतर काही बाकीचे समजा काही वन्य प्राणी असतील, किंवा कीटक असतील. हे पहा, इथं या डायग्राममध्ये एप्स किंवा ज्याला आपण म्हणूया त्यावेळेचे काय म्हणतात अश्मयुगीन माणूस, त्याचे देखील या ठिकाणी फॉसिल्स आपल्याला सापडले पाहायला मिळतात. तुम्हाला जो काही इतिहास सांगितला जातो की नाही, डायनासॉर अमुक अमुक कालावधी होते, त्या युगामध्ये होते, तर त्याचे काही ना काहीतरी पुरावे आहेत. इव्हन आपल्याकडं रामायण असेल किंवा महाभारत असेल किंवा नंतर मग राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालावधी असेल, त्यांच्या लढाया असतील, हे सगळा जो काही इतिहास आपल्या कानापर्यंत पोहोचतो, तर याला काही ना काहीतरी बरेच वेळेला पुरावे असतात, आणि त्या पुराव्यानिशी जो काही आपण इतिहास शिकतो तोच खरा इतिहास असतो. बऱ्याच वेळेला इतिहासामध्ये गडबड करतात बरीच लोक, बिना पुराव्याचे काही सांगून टाकतात, जसं की तुम्हाला सुद्धा बऱ्याच वेळेला काही गोष्टी सांगितल्या असतात. तर ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, हे फॉसिल जे आहेत, फॉसिल म्हणजे काय की कोणताही एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम की जो नॅचरल डिझास्टरमध्ये, म्हणजे जसं की पर्टिक्युलरली बघा सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये किंवा लाव्हा रसाखाली गाडला गेला, आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी डेड झाला, मात्र त्याच्या शरीरामध्ये असणारं जे काही स्केलेटन आहे तशील तसं त्या ठिकाणी त्या लाव्हा रसामध्ये डिपॉझिट झालं, बरोबर. लाव्हा रस तुम्ही बघितला असेल, लाव्हा रस जो आहे तो उद्रेक जमिनीतून बाहेर पडतो, आणि नंतर तो लगेच हवेच्या यामुळे थंड होतो. मग अशा थंड झालेल्या याच्यामध्ये ज्या काही त्या ठिकाणी असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या तशाच अडकल्या जातात. त्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात, आणि त्यापासून खडक तयार होतो नंतर, बरोबर. तर अशा प्रकारे काही प्राणी, काही पक्षी म्हणा, काही वेगळ्या प्रकारचे काही कीटक हे या ठिकाणी गाडले गेलेले आपल्याला पाहायला मिळते. आता हे फक्त प्राणीच गाडले गेले का, नाही. आता प्राण्यांमध्ये ऑब्व्हियसली हाडं आहेत, स्केलेटन आहे, त्यामुळे त्याच्यापासून तर अशा प्रकारे सांगाडे म्हणा किंवा फॉसिल्स तयार होणं सहज शक्य आहे. पण मग प्लांटच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर प्लांटच्या बाबतीत देखील असं काही फॉसिल तयार झाले का,
तर नक्कीच झाले ह्या प्रकारचे. मग वेगळ्या प्रकारचे जे काही हार्डी प्लांट होते, हार्ड प्लांट ज्याला आपण म्हणूया, म्हणजे जसं की झाडाच्या आकाराचे आहे ना, वृक्षाच्या आकाराचे, की ज्यामध्ये स्ट्रॉंग सेकंडरी ग्रोथ झालेली आहे, झायलेम्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणजेच पर्टिक्युलरली बघा, जिम्नोस्पर्मचा जो काही ग्रुप आहे किंवा टेरोडोफायटिक प्लांटचा ग्रुप आहे, या ग्रुपमधले प्लांट जास्तीत जास्त आपल्याला फॉसिलच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात. मग त्यातल्या त्यात जिम्नोस्पर्मिक प्लांट जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये फॉसिलाइज झालेले आहेत. कारण का, तर ते हार्ड प्लांट आहे, त्याच्यामध्ये सेकंडरी वूड फॉर्मेशन होत होतं, सेकंडरी ग्रोथ त्याच्यामध्ये होत होती. कंपॅरेटिव्हली ब्रायोफाईट म्हणा किंवा अल्गी म्हणा, या ग्रुपमधले प्लांट फॉसिल म्हणून का सापडत नाहीत, तर ते डेलिकेट असतात. तुम्हाला माहिती आहे, अल्गी, शेवाळ जे आहे ते एकदम डेलिकेट आहे. ब्रायोफाईट देखील काय आहेत, डेलिकेट प्लांट आहेत. म्हणजे अगदी ते सहजासहजी लगेच ते काय होणार, सडून जाणार, कुजून जाणार म्हणा, किंवा त्याचं लगेच त्या ठिकाणी ते जे काही स्ट्रक्चर असेल ते त्या ठिकाणी डिग्रेड होऊन जाऊ शकतं. पण मात्र ही जी काही प्लांट आहेत, टेरिडोफायटिक प्लांट असतील किंवा जिम्नोस्पर्मिक प्लांट असतील, यामध्ये तयार झालेलं स्ट्रक्चर जे आहे ते सहजासहजी तितक्या लवकर डिग्रेड होत नाही, आणि त्यामुळं मग त्याचं इम्प्रेशन म्हणा, कॉम्प्रेशन म्हणा, अशा टाईपनं या ठिकाणी फॉसिल्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्या प्रिंट किंवा जशी तसं प्लांट स्पेसिमेन खडकांवरती, दगडांवरती तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, त्याचं फॉर्मेशन कसं आहे, त्यानंतर याचे टाईप्स कोणते आहेत, त्या फॉसिलचा स्टडी कसा केला जातो, हे सगळं काही गोष्टी आपल्या या पॅलिओ बॉटनी या विषयामध्ये येतात. आणि हे आपल्याला ॲक्च्युली या फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकायचं. हे पाहिजे इंटरनेटवर तुम्ही आजही देखील गुगलवर बघितलं, नुसतं प्लांट फॉसिल जर नाव टाकलं तर एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये फोटोग्राफ्स आपल्याला अवेलेबल असलेले पाहायला मिळतात. प्रत्यक्षात फॉसिल बघणं ठीक आहे, आपल्या असेल आपल्या जवळपास, किंवा तुम्ही नंतर आपल्या लॅबला आले तर लॅबला फॉसिल आहेत, आपल्याला बघता येतील समोरासमोर. पण त्याच्याहूनही जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी गुगलवरती इमेजेसमध्ये आपल्याला पाहता येतात. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे फॉसिल आहेत, आणि यातल्या यात 90% फॉसिल प्लांट जे आहेत हे पर्टिक्युलरली जिम्नोस्पर्म या ग्रुपमधले आहेत, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ह्या जिम्नोस्पर्म प्लांटचा अभ्यास करण्याच्या अगोदर त्याचे फॉसिल कोणते आहेत ते आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. आता जिम्नोस्पर्मची प्लांटची जी काय डायव्हर्सिटी आहे, त्यापैकी 70% प्लांट जे आहेत ते असे फॉसिलाइज झाले, म्हणजे ते आता जिवंत नाहीत. 70% जे काही जिम्नोस्पर्मिक प्लांट होते हे फॉसिलाइज झालेले आहेत, एक्सटिंक्ट झालेले आहेत, आणि त्यामुळे ते फक्त फॉसिलच्या स्वरूपामध्ये फक्त अवेलेबल झालेले आपल्याला दिसतात. बरोबर. त्यामुळं जिवंत कंडिशनमध्ये किंवा लाईव्ह कंडिशनमध्ये अगदी मोजके काही जिम्नोस्पर्मिक प्लांट आहेत की जे तुम्ही सहजासहजी आपल्या आजूबाजूला देखील पाहिलेले नसतील. तर अशा प्रकारचे या फॉसिलचा स्टडी या ठिकाणी या पॅलिओ बॉटनी या विषयामध्ये केला जातो. आणि वेगवेगळे पिरियड होऊन गेले बघा, ज्युरासिक पिरियड होऊन गेला, ट्रायसिक पिरियड होऊन गेला, त्यानंतर मग त्याच्या अगोदर काही पिरियड होऊन गेले. त्या पिरियडचा कालावधी किंवा हा पाठीमागचं जे काही कॅलेंडर जे काही तयार केलं जातं, पाठीमागं असा असा कालावधी होऊन गेला असं जे काही प्रेडिक्ट केलं जातं सायंटिस्टकडनं, ते ह्या फॉसिलच्या आधारावरती. बरोबर. अमुक अमुक त्याचं कार्बन डायऑक्साईडचं किंवा कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं जातं. जसं की इथं बघा एक फुलपाखरू आहे, बटरफ्लाय आहे, या बटरफ्लायचं एक्झॅक्टली या ठिकाणी फॉसिलायझेशन झालेलं आपल्याला पाहायला. सुरुवातीला एक व्हिडिओ बघितला आपण त्यात छोटासा, त्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे फॉसिल्स तयार होतात. मग काय होते, गाडलं जाते, म्हणजे वाळूमध्ये म्हणा किंवा मातीमध्ये एखादा प्राणी, पक्षी किंवा एखादी वनस्पती त्या ठिकाणी काय आली, गाडली गेली, आणि गाडली गेल्यानंतर त्याला वर्षानुवर्ष त्या ठिकाणी त्याचा बाकीचा जो काही वेट पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी काय होतो, डिग्रेड होतो, पण मात्र स्केलेटनचा पार्ट जो तो तसेच तसा राहतो. याला म्हणायचं फॉसिल्स किंवा प्लांट फॉसिल्स. आता या फॉसिलचाच फॉसिलचेच बाय प्रॉडक्ट म्हणून किंवा हे फॉसिलायझेशन झाल्यानंतर जे काही ऑर्गॅनिक मटेरियल या ठिकाणी होतं, या ऑर्गॅनिक मटेरियल पासूनच आज रोजी किंवा अनेक वर्षापासून आपण फॉसिल फ्युएल्सचा वापर करतो. फॉसिल फ्युएल्स म्हणजे काय, ही जे काही मोठमोठाली जंगल, आता तुम्ही बघा अफगाणिस्तान, इराण, अरेबियन कंट्री ज्या काय आता तुम्ही बघता, ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या खाणी आहेत असं आपण म्हणतो, विहिरी त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणावरून असं क्रूड ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, आणि त्याला नंतर प्युरिफाय करून त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन अशा प्रकारचे हे फ्युएल्स तयार केले जातात. पण सुरुवातीला असं क्रूड ऑइल असतं, कच्चं ऑइल असतं, ते कच्चं तेल असते असं याप्रमाणे बघा, आणि या कच्च्या तेलाचं प्युरिफिकेशन केलं जातं, आणि त्यापासून मग पेट्रोल, डिझेल जे आहे ते सेपरेट तयार केलं जातं.
तर हे जमिनीच्या भूभागामध्ये आज रोजी त्या ठिकाणी असण्याचं कारण काय? तर कैक वर्षाच्या अगोदर, कैक हजारो वर्षाच्या आधी त्या ठिकाणी असणारी जी काही मोठमोठाली जंगलं होती, असणारे जे काही वन्य प्राणी असतील किंवा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, त्यावेळेला मोठ्या पृथ्वीच्या हालचालींमध्ये ते त्या ठिकाणी गाडले गेले आणि गाडले गेल्यानंतर वर्षानुवर्षे त्याच्यावरती प्रक्रिया होत गेली, अनारोबिक रेस्पिरेशन होत गेलं आणि मग त्याचं कन्व्हर्जन, त्या ऑर्गॅनिक मटेरियलचं कन्व्हर्जन अशा प्रकारच्या दगडी कोळशामध्ये किंवा मग क्रूड ऑइलमध्ये झालेलं आपल्याला दिसतं, बरोबर. आणि मग हे क्रूड ऑइल जे आहे, हे क्रूड ऑइल त्या ठिकाणाहून आता सध्या आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याला प्युरिफिकेशन करतो आणि त्यापासूनच मग आता फ्युएल म्हणून त्याचा वापर केलेला दिसतो. तर हे फॉसिलचं हे सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणतात, सगळं महत्त्व आपल्याला हे या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळेल. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऑफ फॉसिल्स, दॅट इज फॉसिल फ्युएल्स, बरोबर. आज रोजी आपण सगळं काही एनर्जीचा सोर्स म्हणून आपण याच्यावरती डिपेंडंट आहोत. इवन नॅचरल गॅसेस, तुम्ही जे काही लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे, म्हणजे LPG गॅस आहे, घरामध्ये जे काही सिलेंडरमध्ये गॅस भरून आणला जातो, किंवा मग CNG गॅस असेल किंवा बाकीचे इतर जे काही नैसर्गिक गॅस जे आहेत, हे देखील याच ठिकाणी या मिथेनचं या ठिकाणी अक्युमुलेशन झालेलं असतं, त्याचं या ठिकाणी गोळा करतात आणि त्याला कॉम्प्रेस करून मग टँकमध्ये भरलं जातं. या सगळ्या काही गोष्टी आहेत, ह्या फॉसिल पासून तयार झालेल्या आहेत किंवा फॉसिलायझेशनच्या दरम्यान तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हे या सगळ्याचा अभ्यास पॅलिओबॉटनी या सब्जेक्टमध्ये केला जातो आणि म्हणून आपल्याला मग पॅलिओबॉटनी सब्जेक्ट शिकणं आवश्यक आहे किंवा त्याबद्दल नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे. मग काय आता पॅलिओबॉटनी, तर पहा याच्यामध्ये पॅलिओबॉटनी म्हणजे तुम्हाला मी सरळ सांगितलं की फॉसिलचा जो आहे तो स्टडी या ठिकाणी सायंटिफिकली केला जातो. आणि मग पॅलिओबॉटनी यू कॅन डिफाईन ॲज अ ब्रँच ॲट बॉटनी which deals with study of plants which are living in past but extinct now. थोडीशी कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन आहे, पण सोप्या भाषेत जर डेफिनेशन सांगायची म्हटली तर पॅलिओबॉटनी इज द स्टडी ऑफ प्लांट फॉसिल्स, दे आर प्रिझर्व्ड इन द रॉक. ठीक नाही, पॅलिओबॉटनीची काय डेफिनेशन सांगता येईल की हे प्लांटचे फॉसिल आहेत की जे रॉकमध्ये म्हणजे खडकामध्ये, दगडामध्ये प्रिझर्व्ह झालेले आहेत, अशा या सायन्सला म्हटलं जाते पॅलिओबॉटनी. बॉटनीचाच एक प्रकार आहे, पण यामध्ये अशा प्रकारचे प्लांट की जे फॉसिलाइज झाले त्याचा स्टडी केला जातो पर्टिक्युलर. मग फॉसिल्स म्हणजे काय पर्टिक्युलरली, फॉसिल्स बघा हा लॅटिन वर्ड आहे. फॉसिल्स म्हणजे काय, डग अप म्हणजे खोदून काढलेलं, उत्खनन केलेलं जे काही वस्तू असते त्याला लॅटिन भाषेमध्ये फॉसेस असं म्हणतात आणि म्हणून मग याला फॉसिल असं नाव दिलं गेलेलं आहे. या जे काही उत्खनन केल्यानंतर जे काही फिंगरप्रिंट्स म्हणा किंवा जे काही ठसे, पानांचे ठसे किंवा मग त्याचं डायरेक्ट डिपॉझिशन त्या ठिकाणी झालेलं जे काही मिळतं त्याला फॉसिल असं म्हटलं. सो विच हॅज बीन डिफाईन्ड ॲज एनी एव्हिडन्सेस ऑफ प्री हिस्टॉरिक लाईफ. ऐतिहासिक कालावधीमध्ये जी काही लाईफ किंवा जे काही जीवन या पृथ्वीवरती होतं त्याचे हे अवशेष आहेत, एव्हिडन्सेस आहेत, पुरावे आहेत, अशा प्रकाराला म्हटलं जाते फॉसिल. So the first million of a fossil plant, it was made by the German scholar, जर्मन सायंटिस्टला पहिल्यांदा एक प्लांट फॉसिल मिळालं होतं पहिलं, इज नोन ॲज, किंवा ह्या सायंटिस्टचं नाव आहे एबर्टस मॅग्नस, इन दी 13th सेंचुरी. 13व्या शतकामध्ये त्यांना पहिल्यांदा हे फॉसिल मिळालं होतं. ऑब्विसली तेव्हापासून त्याच्या अगोदरही फॉसिल मिळाले असतील पण त्याचं रेकॉर्ड मात्र राहिलं नसेल. सो फॉसिल्स इज any preserved remains, impression or trace of anyone's living things from a past. फॉसिल हे काय की अशा प्रकारे या प्लांट्स म्हणा किंवा ॲनिमलचं काय झालं, प्लांट्स किंवा ॲनिमल्सचं काय झालेलं आहे, डिपॉझिशन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. सो दॅट डिपॉझिशन प्रोसेस वी कॉल्ड एज द फॉसिलायझेशन. फॉसिलायझेशन म्हणजे फॉसिल तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे सिंपली त्याला काय म्हटलं जातं, फॉसिलायझेशन असं म्हटलं जातं. सो इट दॅट ऑकर्स व्हेन अन ऑर्गॅनिझम इज बरीड इनसाइड दी लँड किंवा लँड सरफेस. हा कशामुळे त्या ठिकाणी काढला जाऊ शकतो, त्याला दोन कारण आहेत बघा. पहिलं कारण आहे व्हॉल्कॅनिक इरप्शन, म्हणजे ज्वालामुखीचा जो काही रस फुटतो त्या ज्वाला रसाखाली
जे काही प्लांट किंवा ॲनिमल जे आहेत ते गाडले जातात आणि त्यामुळे मग या ठिकाणी फॉसिल्स तयार होतात. दुसरा प्रकार असा आहे की समजा एखाद्या वॉटर बॉडीमध्ये किंवा एखाद्या खड्ड्यामध्ये एखादा ऑर्गॅनिझम, एखादा प्लांट मटेरियल म्हणा किंवा एखादा ॲनिमल त्या ठिकाणी जर का अडकला आणि त्याच्यावरती मातीचा थर तयार झाला आणि तो वर्षानुवर्षे त्या ठिकाणी दबला गेला, तर सेडिमेंटेशन प्रोसेस होत असते. त्याच्यावर थर चढत जातात बघा. तर अशा प्रकारे थर चढत गेल्यानंतर त्यावरती ते हार्ड पार्ट त्या ठिकाणी खाली तयार होतो आणि त्यानुसार देखील आपल्याला फॉसिल्स तयार झालेले पाहायला मिळते. तर ही प्रोसेस आहे ॲक्च्युली फॉसिलायझेशनची. मग पर्टिक्युलरली प्लांटमध्ये फॉसिल कसे तयार होतात किंवा प्लांटपासून फॉसिल्स कसे तयार होतील, तर यामध्ये बघा, the process of formation of fossils in the rock which is called as the fossilization. तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला जाईल बऱ्याच वेळेला, व्हॉट इज मीन बाय फॉसिलायझेशन. तर सिम्पली इट इज प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल्स इन द रॉक विच इज कॉल्ड एज द फॉसिलायझेशन. मग फॉसिलायझेशन होण्याच्या काही स्टेजेस आहेत बघा. कसं होईल फॉसिलायझेशन? तर पहिल्या स्टेजला काय होणार आहे, all the wind and stream born plant come into the contact with the water and become saturated. समजा एखादी वॉटर बॉडी आहे, एखादं तळ आहे, एखादं साईडला तळ आहे आणि त्या तळ्याच्या कडेला जे काही झाडं आहेत त्या झाडाच्या फांद्या म्हणा किंवा त्या ओढ्यामधून किंवा नदीमधून वाहत येणाऱ्या फांद्या त्या तळ्यामध्ये येऊन काय होतात, सेटल होतात. आणि मग त्या सेटल झालेल्या फांद्या असतील किंवा काही जे काही एखादा झाडाचा पार्ट असेल तो हळूहळू नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतो, हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये त्या ठिकाणी स्टेडी राहतो आणि ड्यू टू दी मड ऑर सँड दी प्लांट इट विल सेटल विथ द सँड. मग त्या तळ्यामध्ये असणारी जी काही वाळू असेल किंवा चिखल असेल त्याच्या सहाय्याने तो काय होणार, त्या ठिकाणी तळ्यामध्ये त्या पाण्यामध्ये सेटल होणार आणि त्यानंतर सेडिमेंटेशन प्रोसेस विल बी स्टार्ट. Sediment will cause rapid accumulation and the plant will be separated from one another. त्या प्लांटचं काय होईल, काही तुकडे तुकडे त्या ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे. त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाळू म्हणा, चिखल म्हणा, काय होणार आहे, साठणार आहे आणि साठल्यानंतर त्याच्यावर सेडिमेंटेशन होईल. वेट ऑफ द अक्युमुलेटिंग सेडिमेंट विल बी फ्लॅटन इट. त्याला असं फ्लॅट किंवा त्याच्यावर दाब बसल्यामुळे त्याचं असं फ्लॅट स्ट्रक्चर तयार होईल. कुठले बघा, एखादी पानाची फांदी घेतली तुम्ही आणि वहीमध्ये ठेवली त्याला प्रेस केलं तर जी काही पानाची फांदी जी आहे ती अशी चपटी होईल, आहे की नाही. त्या प्रकारे हे प्लांट मटेरियल जे आहे हे सेडिमेंटेशनच्या दरम्यान त्या मातीच्या थरामध्ये गाडलं जाईल आणि त्यानंतर त्याचं कॉम्पॅक्ट किंवा असं थीन, अल्टिमेटली लेस रेजिस्टंट and more compressible plant part will be formed. It will get flattened and timely the plant material becomes cylindrical. They are made up of by hard tissues and it will continue weight overlay of sediment will produce lens shaped object, the rock having compression or impression of plants. आता काय होते बघा, लक्षात घ्या. सिंपल प्रोसेस आहे. फॉसिलायझेशन होण्याचे चान्सेस कसे आहेत प्लांटचे? से फॉर एक्झाम्पल बघा, एखादं तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये वाहत येणारा जो काही ओढा असेल, नाला असेल किंवा नदी असेल, त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जे काही प्लांट मटेरियल त्या ठिकाणी वाहून येईल ते त्या ठिकाणी पाण्यामध्ये सेटल होईल, बरोबर. खाली त्याच्या तळापाशी जाईल, त्या तळामध्ये असणाऱ्या चिखलामध्ये ते सेटल होईल, त्या ठिकाणी ते फिक्स होईल. त्याच्यावरती पुन्हा आणखी पाण्याच्या प्रवाहामुळे काय होणार आहे, वाळू म्हणा किंवा बाकीचा जो काही चिखल असेल हा त्यावरती काय होणार की त्याच्यावरती सेडिमेंटेशन होईल, तो त्यावरती साचला जाईल आणि तुमची फांदी किंवा जे काही प्लांट मटेरियल असेल ते गाडलं जाईल साहजिकच. मग वर्षानुवर्ष अशी प्रक्रिया होत गेल्यानंतर त्याच्यावरती त्याचा प्रेशर येईल, ते कॉम्प्रेस होईल, चपट होईल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो काही हार्ड पार्ट जो काही तयार होतो त्यापासून त्याचं फॉसिल तयार झालेलं पाहायला मिळतं. आता कुठले तळ घ्या, ते तळ नंतर जे ते वर्षानुवर्ष उथळ होत जात, आहे की नाही. एखादी कोणतीही वॉटर बॉडी असेल, समजा तुमच्या बाजूला इकडे तिकडे एखादं धरण बांधलं असेल तर ते धरण ज्या वेळेला बांधलं त्यावेळेला खोल असेल, पण आज रोजी मात्र बऱ्याच त्याच्यामध्ये काय साठला असणार आहे, चिखल म्हणा किंवा गाळ साठलेला आपल्याला पाहायला मिळणार, आहे की नाही. मग हा साचत जाऊन त्याची लेवल जी आहे ती जमिनीच्या लेवलला येते आणि मग काही वेळेला ज्या ठिकाणी तळी असतात त्या ठिकाणी आज रोजी पुन्हा जमिनीचा पृष्ठभाग तयार झालेला आपल्याला दिसतो. आणि मग त्याच्यातच नंतर कालांतराने काही अनेक हजारो वर्षानंतर त्याच्यावरती ज्या वेळेला उत्खनन होतं त्यावेळेला खाली अशी काही फॉसिल्स मिळण्याची शक्यता आपल्याला दिसते. आणि मग या फॉसिल पासूनच किंवा याच मटेरियल पासून नंतर फॉसिल फ्युएल
म्हणजे पेट्रोल डिझेल किंवा जे काही क्रूड ऑइल आहे किंवा दगडी कोळसा आहे असे प्रकार तयार झाले देखील दिसतात आपल्याला. तर मग अशा प्रकारे फॉसिलायझेशन होतं. मग फॉसिलायझेशन होण्यासाठी कोणत्या कोणत्या कंडिशन आयडियल आहेत, तर दी नेचर ऑफ द टिश्यू, प्लांट मध्ये असणाऱ्या टिश्यू ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत, हार्ड आहेत की सॉफ्ट आहेत, हे की नाही. हार्ड, पर्टिक्युलरली हार्ड टिश्यू ज्या असतील त्याच त्या ठिकाणी काय होतील, त्याचं फॉसिल्स तयार होतील. किंवा दी कंडिशन्स टू विच टिश्यूज आर सब्जेक्टेड प्रोसिडिंग अँड ड्युरिंग द फॉसिलायझेशन, कोणत्या कंडिशनला त्या ठिकाणी फॉसिल्स तयार व्हायला लागलं यावरती हे फॉसिलायझेशनची प्रक्रिया डिपेंड आहे. त्याचबरोबर त्या प्लांटमध्ये अशा काही हार्ड टिश्यू आहेत का, जसं की फायबर, स्क्लेरेन्कायमा, झायलेम, आहे की नाही. आपण जसं एखादं बाबळीचं खोड तोडतो तर खोडाचा मधला धावा जो आहे तो हार्ड असतो, आहे की नाही. पानांपेक्षा कोणता पार्ट हार्ड आहे, स्टेम मधला. तर तो जास्तीत जास्त कालावधीमध्ये त्या ठिकाणी काय होईल, प्रिझर्व होईल आणि अशा प्रकारचे फॉसिल्स आपल्याला मिळाले पाहायला मिळतात. इवन लो ऑक्सिजन कंटेंट विथ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस दे ऑल्सो प्रिव्हेंट द डिकेइंग. मग आता तुम्ही म्हणाल की तो गाडलं गेलेलं जे काही प्लांट मटेरियल आहे ते कुजत का नाही बाबा खाली, हे की नाही. इतर वेळेला जे काही पालापाचोळा जो काही जमिनीमध्ये पडतो तो लगेच कुजून जातो आणि त्याचं खत तयार होतं. पण यावेळेला इथं हे जसं कसं काय राहिलं त्या खडकावरती, तर इथं होतं काय, फास्ट सेडिमेंटेशन होतं. म्हणजे लवकरात लवकर जे काही मटेरियल पडलेले आहे ते लगेच गाडलं जाईल लवकरात लवकर, आणि त्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सिजनची उपलब्धता होत नाही, त्यामुळे त्याचं त्या ठिकाणी डिग्रेडेशन होत नाही, त्याचं डिकेइंग होण्यापासून प्रिव्हेन्शन होतं, राईट. सो लो ऑक्सिजन कंटेंट विथ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्स, त्याच्या आजूबाजूला काय आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये टॉक्सिक सबस्टन्स असतात आणि त्या म्हणजे मिथेन वायू वगैरे, त्यामुळे त्या मटेरियलचं डिग्रेडेशन होत नाही, त्यामुळे तो त्या खडक त्या चिखलापासून किंवा त्या डिपॉझिशन पासून खडक तयार होईपर्यंत ते तसं राहत. सो दिस इज द आयडियल कंडिशन्स फॉर फॉर्मेशन ऑफ फॉसिल्स. ओके, अशा प्रकारच्या काही कंडिशन्स आहेत की ज्या फॉसिलायझेशनसाठी मदत करतात. मग या ठिकाणी वेगळ्या सायंटिस्टनी काही थिअरी दिल्यात बघा, कशा प्रकारे फॉसिल तयार होत गेले असावेत, त्याची काही थिअरी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. सो देर आर व्हेरियस व्ह्यूज अबाउट द फॉसिलायझेशन अँड प्रिझर्वेशन. हावेवर टू थिअरीज आर मोर कन्व्हिन्सिंग. कोणत्या थिअरी आहेत, दोन थिअरी सांगितल्या बघा इथे. पहिली थिअरी आहे मॉलिक्युलर बाय मॉलिक्युलर रिप्लेसमेंट थिअरी. मॉलिक्यूल जो आहे म्हणजे समजा त्या प्लांट मधला मॉलिक्यूल हा इतर बाहेरच्या मॉलिक्यूल कडनं काय आला, रिप्लेस झाला. रिप्लेसमेंट थिअरी म्हणजे बघा, एक लक्षात घ्या, समजा एखाद्याची ह्युमन बॉडी, ह्युमन बॉडी जर काय गाडली गेली चिखलामध्ये, तर नंतर काय होणार आहे, ती कुजून जाईल. पण ती कधी कुजेल, तिला ऑक्सिजन मिळेल त्यावेळेला. पण ती जर काय अचानकच जर काय खाली गाडली गेली आणि त्याला ऑक्सिजन काय उपलब्ध झाला नाही, तर त्याला त्याचं डिकिंग होणार नाही. मग अशा वेळेला काय होईल, जमिनीमध्ये असणारे मिनरल्स, लहान लहानशे मिनरल्स काय होतील, बॉडीमध्ये जाऊन बसतील आणि बॉडीमधले बाहेर जातील, हो की नाही. त्यामुळे बॉडी जी आहे तशी दिसेल, पण आतमध्ये जे आहे ते मात्र पूर्णपणे असा खडक तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो दॅट इज मॉलिक्युलर or molecules, they are replaced by the molecules. So on the basis of this theory, original material of the plant which is replaced by the molecules or minerals, बरोबर, अशा प्रकारे फॉसिल तयार होऊ शकतं. दुसरा टाईप असा आहे बघा, किंवा दुसरी थिअरी अशी सांगितली, इनफिल्ट्रेशन थिअरी. इनफिल्ट्रेशन थिअरी म्हणजे काय, पुन्हा यामध्ये काय होतं की मिनरल जे आहेत, मिनरल मॅटर्स, दे आर प्रेसिपिटेटेड अँड इनफिल्ट्रेटेड इन द सेल वॉल. म्हणजे प्लांटची जी काही सेल आहे, से फॉर एक्झाम्पल इथे बघा, समजा आता ही प्लांट सेल आहे किंवा प्लांट मटेरियल आहे, या प्लांट मटेरियलमध्ये अशा प्लांटच्या सेल असणार आहेत, बरोबर ना. अशा एकमेकासोबत ह्या जोडलेल्या काय असणार आहेत, प्लांट सेल असणार आहेत. आणि मग ज्यावेळेला हे प्लांट मटेरियल गाडलं जातं त्यावेळेला बाहेरच्या बाजूने हे मिनरल जे आहेत, हे मिनरल्स या प्लांटच्या सेल वॉलमध्ये असे येऊन पोहोचतात. डायरेक्टली प्लांट सेलमध्ये एंट्री करत नाहीत, पण मात्र कोणता कलर घ्यावा बरं, निळा चला. मग बाहेरचे जे काही मिनरल्स आहेत, हे मिनरल्स फक्त अशा सेल वॉलमध्ये येऊन पोहोचतात आणि या सेल वॉलमध्ये डिपॉझिट होतात, बरोबर.
साईडनं सेल वॉलमध्ये डिपॉझिट झालंय सगळं काय बाहेरचं मटेरियल किंवा मिनरल्स किंवा आयन्स, त्यानंतर फक्त आणि फक्त या साचा जो आहे हा साचा या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग आतलं मटेरियल जे आहे ते डिग्रेड होतं. समजा सेल मधलं मटेरियल काय होणार आहे, डिग्रेड होईल आणि अशाच्या असा आपल्याला त्या टिश्यूचा ठसा त्या ठिकाणी उमटलेला पाहायला मिळतो किंवा बऱ्याच वेळेला तशा प्रकारचं फॉसिल तयार होतं की जे आतून त्याच्या टिश्यूमध्ये पोकळ असतं पण बाहेरून त्याचं आपल्याला त्याचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. So in these, the buried plant part of the plant undergoes partial disintegrations and results in the release of free carbon, which produces these sulfides and presents in water, even the lead to formation of carbonate. कुठले कुठले कंटेंट मग आतमध्ये एंट्री करतात बघा, सल्फाईड असतील, लीड असेल, तेव्हा मग कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, बरोबर. अशा वेगळ्या प्रकारचे जे काही मिनरल्स आहेत हे मिनरल्स या ठिकाणी त्या प्लांटच्या सेल वॉलमध्ये एंट्री करतात आणि त्या ठिकाणी त्याचं ते फिक्स होतात. सो अल्टिमेटली द सिलिका अँड दी अदर कंपाऊंड्स आर डिपॉझिटेड within the